नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे किमया या चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिशो क्रिएटर क्लबविषयी सांगणार आहे. तर मी मिशो क्रिएटर क्लबचा वापर करून फक्त 4 दिवसामध्ये आणि ते पण फक्त एका व्हिडिओमुळे ₹2000 कसे कमवले, ते सांगणार आहे. म्हणजे जर मी ते कंटिन्यू ठेवलं असतं, तर 2च्या जागी 10 असली असती. पण मी फक्त त्या एक व्हिडिओ टाकून त्याकडे लक्ष दिलं नाही. अगदी 2-3 महिने मी अ, दुसऱ्या गोष्टीत बिझी होते. त्यामुळे मी पाहिलंच नाही, की तो व्हिडिओ किती व्हायरल झाला आणि म्हणजे कोणी त्या लिंकवर क्लिक केलं आणि कोणी प्रॉडक्ट घेतले आणि मी ते मिशो क्रिएटर क्लब देखील ओपन करून पाहिलं नाही. पण मग मी ज्या दिवशी एक सहज म्हणून बघूया, की मी व्हिडिओ टाकलेला होता, तर कोणी प्रॉडक्ट घेतले आहेत का बघूया. तर मी मिशो क्रिएटर ओपन केलं, तर त्यात मला म्हणजे असे 1600 आणि बाकीचे ₹300-400 असे दिसत होते. पेंडिंग कमिशन दिसत होतं म्हणजे मला ते. कारण की मी अ, त्यामध्ये म्हणजे अगदी अ, टाईमपास म्हणून मी तो व्हिडिओ पाहूनसण मी अ, ते मिशो क्रिएटर क्लब जॉइन केलं होतं. YouTubeला मी व्हिडिओ पाहिला होता त्याबद्दल मिशो क्रिएटर क्लबचा. कसं करायचं, काय करायचं, कसं कमिशन भेटतं प्रॉडक्टद्वारे वगैरे असं म्हणून. तर मी असंच ट्राय केलं होतं. तर मग मी जेव्हा पाहिलं तर खरंच त्यात ₹2000 कमिशन होतं आणि ज्यावेळेस मग मी माझे बँक डिटेल्स वगैरे मी ते ॲड केले आणि सगळं डिटेल्स ते भरले आणि अगदी त्याच दिवशी मला ते पेमेंट माझ्या खात्यामध्ये आलं. तर मग मला खरंच त्याविषयी वाटलं, की अरे, आपण फक्त एक व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हायरल देखील गेला आणि त्याद्वारे आपल्याला ₹2000 भेटले आणि आपण ते अगदी टाईमपास म्हणून केलं होतं. जर आपण ते अगदी मन लावून केलं असतं आणि अगदी 2 महिन्यामध्ये आपण ते काम मन लावून केलं असतं. अगदी व्हिडिओ रोज टाकत गेले असते. रोज नाही पण आठवड्यातून 2-3 वेळा तरी टाकले असते प्रॉडक्टचे व्हिडिओ. त्यापैकी एखादी व्हायरल गेला असता, तर आज आपली इन्कम याच्या जागी वेगळी दिसली असती. तर मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आणि तो व्हिडिओ होता अखंड दिव्याचा व्हिडिओ होता. नवरात्रीच्या दिवसांमध्ये अखंड दिव्याचा तो व्हिडिओ होता. अ, आणि तो गेला होता 645K असा गेला होता तो. म्हणजे शॉर्ट होता. शॉर्ट व्हिडिओ जरा लवकर व्हायरल होता. त्यामुळे तो खूप जास्त व्हायरल गेला होता. त्यावर कमेंट्स देखील खूप साऱ्या आल्या होत्या आणि बऱ्याच जणांनी त्या लिंकवर जाऊन ते प्रॉडक्ट खरेदी देखील केलं होतं. तर बाकीच्या जणांनी रिटर्न केलं असेल, बाकीच्या जणांनी केलं असेल अ, विकत घेतलं असेल, तर त्याचं मला हे कमिशन आलेलं होतं आणि खरंच ते म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी ते माझे अ, आणि मग मी त्यानंतर ठरवलं, की नाही आता आपण हे कंटिन्यू करायचं. तर मग मी आता परत मी ते कंटिन्यू करणार आहे आणि माझं हे दुसरं मी चॅनल ओपन केलेलं आहे. तर त्याचे देखील आता 300-400 सबस्क्रायबर झालेले आहेत. कारण की ते माझं जे जुनं चॅनल आहे ते 5 वर्षापूर्वीचं आहे. जे की खूप जुनं आहे. मला असं वाटतं त्यावर व्हिडिओ व्हायरल होत नाही. त्यामुळे मी ते डेड केलं आहे. म्हणजे डेड झालं असं वाटतंय त्यामुळे. पण त्यावर फक्त शॉर्ट्स व्हायरल होत आहे. लाँग व्हिडिओ नाही व्हायरल होत तर मग मी सहज हे दुसरं चॅनल ओपन केलं आहे. त्यावर बऱ्यापैकी होतंय. तर मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही देखील ट्राय करून बघा मिशो क्रिएटर क्लब, फिश लिंक वगैरे आणि त्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल, तर नक्कीच मी दुसरा व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये मी संपूर्ण डिटेल माहिती देईल, की कसं-कसं करायचं ते. तर प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहिजे आहे का असं. तर व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल अ, मला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.